नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, यंदा होळीच्या दिवशी भद्राचे सावट असल्याचे सांगितले जात आहे। शिवाय या दिवशी चंद्राचे ग्रहण देखील आहे। मग होळीचा सण साजरा करायचा की नाही, तसेच होलिका दहन आपण करावं की नाही आणि जर करायचेच असेल तर कुठल्या शुभ मुहूर्तावर आपण ते करावं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। ज्योतिषानुसार भद्रा काळ असल्यास काही गोष्टी कर्ण कटाक्षाने टाळाव्यात, नाहीतर त्याचे वाईट परिणाम संपूर्ण वर्षभर आपल्याला सहन करावे लागू शकतात। तर यंदा भद्राचे सावट असल्याने काय करावं आणि कोणत्या गोष्टी आपण करू नये याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार भद्राचे सावट जर असेल तर होलिका दहन करू नये असं म्हणतात, कारण भद्रा ही सूर्यदेवांची कन्या आणि शनिदेवांची बहीण आहे। ही तिचा उग्र स्वभावामुळे ओळखली जाते आणि म्हणूनच असे म्हटले जाते की तिच्या प्रभावाखाली कोणतेही शुभविधी करू नयेत। म्हणून भद्राचे सावट असल्यास एखाद्याने जर होळी दहन केली तर त्याच्या जीवनात दुर्दैव आणि नकारात्मकता निर्माण होऊ शकते। त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार तसंच ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून जेव्हा चंद्र कर्क, सिंह, कुंभ, मीन या राशीमधून भ्रमण करतो तेव्हा तो प्रत्यक्षात भद्राविष्टी कारण बनू शकतो। भद्रा पृथ्वीवर राहते असं म्हणतात, म्हणून या काळात कुठलेही शुभ कार्य करणं टाळावं। तर 2025 मध्ये होलिका दहन 13 मार्च 2025 रोजी केले जाईल आणि 14 मार्च 2025 रोजी रंगपंचमी साजरी केली जाईल। भद्रा काळ हा अशुभ मानला जातो। होलिका दहनाच्या वेळी भद्रा काळ नसावा असंही मानलं जातं। म्हणूनच भद्रा काळाच्या तपासणीसाठी स्थानिक पंचांग पाहणे महत्त्वाचे ठरते। ज्योतिषशास्त्रानुसार यंदा फाल्गुन पौर्णिमा 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:35 पासून प्रारंभ होत आहे, तर 14 मार्च 2025 रोजी दुपारी 12:23 फाल्गुन पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे। तर मंडळी, आता होलिका दहनात भद्रा वेळ कोणती असणार आहे ते देखील आपण सविस्तर पाहूयात। भद्रा पूज 13 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 6:57 पासून ते 8:14 पर्यंत असेल। तसंच भद्रामुख 13 मार्च 2025 रोजी रात्री 8:14 पासून ते रात्री 10:22 पर्यंत असणार आहे। होलिका दहनासाठी शुभ मुहूर्त 13 मार्च रोजी रात्री 11:26 पासून ते 12:30 पर्यंतचा असणार आहे। भद्राची वेळ संपल्यानंतरच रात्री 10:22 नंतरच आपण होलिका दहन करावं असंही सांगितलं जातं। तर भद्रा काळात होलिका दहन का करू नये, तर वर सांगितल्याप्रमाणे भद्रा ही सूर्यदेवांची कन्या आणि शनिदेवाची बहीण आहे। तिच्या उग्र स्वभावामुळेच ती ओळखली जाते। म्हणूनच असं म्हटलं जातं की तिच्या प्रभावाखाली कोणतेही शुभ कार्य करू नयेत, शुभ विधी देखील आपण करू नये। ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून जेव्हा चंद्र कर्क, सिंह, मीन किंवा कुंभ राशीतून भ्रमण करतो तेव्हा तो प्रत्यक्षात भद्रविष्टीत कारण ठरू शकतो। आता होळीच्या दिवशी भद्राचे सावट जर असेल तर काय करावं आणि काय करू नये हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊयात। तर होलिका दहनावेळी भद्रा काळ जर असेल तर काही विशेष गोष्टींची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं, कारण भद्राच्या कालावधीमध्ये होलिका दहन करणं अशुभ मानलं जातं। त्यामुळे कुटुंबावर संकट येण्याची शक्यताही असते। अशा वेळी काय करावं, तर भद्राच्या काळात होलिका दहन करणं टाळावं। शक्यतोवर भद्राच्या शेवटचा टप्पा म्हणजेच भद्रापूज असल्यास त्यामध्ये तुम्ही होलिका दहन करू शकता, म्हणजे शुभ मुहूर्त पाहून आपण होलिका दहन करावं। दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय देखील आपण करू शकतो। या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावून भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान हनुमान यांची पूजा करावी। तसंच श्री हरी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं, हनुमान चालीसाचं पठण करावं। त्याचबरोबर रोग नाशनासाठी उपाय देखील आपण या दिवशी करू शकतो, तो म्हणजे एक नारळ होळीमध्ये अर्पण करावा। यामुळे जीवनातील नकारात्मकता दूर होऊन जीवनात सकारात्मकता प्रस्थापित होण्यास मदत होते। शिवाय होलिका दहनानंतर होळीची राख घरी आणावी आणि ती घरातील तिजोरीमध्ये ठेवावी। त्याचबरोबर घराच्या कोपऱ्यातही ती आपण ठेवावी। यामुळे घरात सुख समृद्धी, सौभाग्य वृद्धिंगत होण्यास मदत होते।
तर मंडळी, आता या काळात आपण काय करू नये या गोष्टी देखील थोडक्यात जाणून घेऊयात। तर हा काळ नकारात्मक शक्तींना सक्रिय करणारा असतो, त्यामुळे या काळात नवीन व्यवसाय, गृहप्रवेश, मुंडन, लहान मुलांचे बारसे या महत्त्वाच्या आणि शुभ गोष्टी प्रकर्षाने टाळाव्यात। एकंदरीतच काय तर नवीन कार्य तसेच शुभ कार्य या काळामध्ये आपण प्रकर्षाने टाळावीत। शिवाय भद्रा असताना वादविवाद करणं टाळावं, अपशब्द कोणालाही बोलू नये, त्यामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात। आणि याही व्यतिरिक्त अशुद्ध शरीराने होलिका दहन करू नये। स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करूनच आपण होलिका दहनाच्या ठिकाणी जावं। शिवाय होळीमध्ये दूषित पदार्थ किंवा खराब झालेले पदार्थ अर्पण करू नयेत। प्लास्टिक किंवा रासायनिक वस्तू होळीमध्ये टाकू नयेत, यामुळे नकारात्मकता वाढते। जर होलिका दहनाच्या दिवशी भद्रा असेल तर शक्यतोवर भद्रा संपल्यानंतरच आपण होलिका दहन करावं। योग्य मंत्र, उपाय याचा वापर करून पूजाविधी केल्यास भद्राचे वाईट परिणाम टाळता येऊ शकतात। आणि होळीचा सण शुभ आणि सुख समृद्धीदायक ठरू शकतो। तर मंडळी, तुमच्याकडे होळी संबंधी काही प्रश्न, शंका असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता, त्याचे उत्तर तुम्हाला त्वरित दिले जाईल। तसेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर असेच धार्मिक मराठी सणवार उत्सवांबद्दलच्या माहितीचे व्हिडिओ वेळोवेळी अपलोड केले जातील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून तेही तुम्ही नक्कीच सांगा। श्री स्वामी समर्थ।